नमस्कार मित्रांनो, मी सध्या काही पॉईंट सांगणार आहेत लव्ह जिहादमध्ये वापरली जाणारी सामान्य तंत्रे. ओके. आणि ही सगळे जे पॉईंट्स आहेत ते मी वृत्तपत्रातून, न्यूज सोर्सेसमधून खूप सारी डिटेल बघितली आहे. ओके. आणि खूप साऱ्या कंप्लेंट्स विक्टिमच्या, ज्या हिंदू मुली आहेत त्या विक्टिमच्या कंप्लेंट बघितल्या आहेत, रीड केल्या आहेत. त्याच्यानंतरच हा मी व्हिडिओ बनवतो आहे. ओके. त्यामुळे कुठल्याही एक प्रकारच्या समुदायाला राग येता कामा नये. ओके. आता लव्ह जिहादमध्ये वापरली जाणारी सामान्य तंत्रे, आता सिम्पल वेमध्ये सांगू. लव्ह जिहाद म्हणजे काय? म्हणजे की एखाद्या मुस्लिम समाजाचा मुलगा हिंदू बनून किंवा फेक आयडेंटिटी वापरून किंवा फेक रोमॅन्स स्कॅम करून एखाद्या हिंदू मुलीला फसवतो. त्यालाच लव्ह जिहाद असं म्हणतात. ओके. आता पहिला जो पॉईंट आहे, ओके, आता फसवलं कसं जातं? ओळख लपवून ठेवणे. ओके. फॉल्स आयडेंटिटी म्हणतात त्याला. मुलगा स्वतःला हिंदू असल्याचे सांगतो, मुलीला नाव बदलून ठेवतं. उदाहरणार्थ, जर त्याचं ॲक्च्युअल नेम आहे रेहमान, तर तो वापरणार राज, जे त्याला सूट होईल. ओके. आणि त्याचा उद्देश एकच असतो, त्याचं टार्गेट एकच असतं, मुलीचा ज्या मुलीला त्याने टार्गेट केला आहे तिचा विश्वास संपादन करणे. म्हणजेच की मी हिंदू आहे हे दाखवण्यासाठी सगळे प्रयत्न करणे. ओके. दुसरा पॉईंट आहे फसवे प्रेम प्रकरण. ओके. फेक रोमॅन्स. ओके. म्हणजेच की मुलगी एकटी असताना तिला लक्ष केले जाते. म्हणजेच की ती हॉस्टेलवर असेल किंवा ती कॉलेजला असेल, ती जाणं येणं तिचं एकटं आहे, जास्त कोणी तिचे हिंदू मित्र नाही आहेत. ओके. कारण की इंट्रोट हिंदू मुली खूप आहेत. ओके. सुरुवातीला अतिप्रेम करणे तिच्यावर. ओके. कारण की मुलगी 18 ते 20 वर्षाची असते, तिला या गोष्टी लवकर समजत नाहीत. ओके. भेटवस्तू देणे, तिला फोनवर बोलणे, दारू पार्टीत तिला अडकवणे. ओके. जेणेकरून वेगवेगळे फोटोज तिचे घेता येतील आणि उद्देश फक्त एकच असतो, भावनिक गुंतवणूक करून तिला अलिप्त करणे. ओके. स्वतःमध्ये अडकवून ठेवणे. ओके. तिसरा पॉईंट आहे, ओके, तिसरी टेक्निक आहे शारीरिक संबंध व ब्लॅकमेल करणे. म्हणजेच फिजिकल रिलेशनशिप प्रस्थापित करणे किंवा ब्लॅकमेल करणे. प्रेमाच्या नावाखाली तो मुस्लिम मुलगा हिंदू मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतो. ओके. नंतर तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले जाते. आणि मुलीला आता परत जाण्याचा मार्ग नाही असं तिचा शेवटचा पॉईंट तो ठरवून तिला सांगतो सगळं, की तुला आता असं करावं लागेल. ओके. दुसरा पॉईंट आहे, ओके, दुसरी जी टेक्निक आहे ती आहे कुटुंबापासून तिला दूर करायचं, आयसोलेशनमध्ये तिला ठेवायचं. मुलीला तिच्या कुटुंबियांपासून, मित्रमैत्रिणींपासून हळूहळू दूर केले जाते. किंवा जर त्या मुलीची मोठी बहीण असेल किंवा मोठा भाऊ असेल किंवा तिचा मोठा कोणी मित्र असेल, ओके, त्याला लगेच समजेल या टेक्निक. त्याला समजायला जास्त वेळ लागणार नाही, पण तिला आयसोलेशनमध्ये ठेवायचं. म्हणजे तिला एवढंच जबरदस्ती करायची की या गोष्टी कुठं पसरू देऊ नको. ओके. आणि तिला हळूहळू सगळ्यांपासून दूर केलं जातं. तिला तुझे आईबाप तुला समजत नाहीत असं सुद्धा सांगितलं जातं. आणि ती पूर्णपणे आता काय करते, त्याच्यावर अवलंबून राहते. आता नंतरची जी टेक्निक आहे ती आहे लग्नाचे आमिष दाखवलं जातं, मॅरेज ट्रॅप. मुलीला काय वाटतं, बाबा यांनी माझ्यावर एवढी पाबंदी ठेवली आहे, ओके, एवढं मला यांनी फोर्स केला आहे या गोष्टी न करण्यापासून, तर याच्यामागचा उद्देश काय आहे, त्याचं फक्त लग्न करायचं आहे त्याला. ओके. आता हा माझा जीवनसाथी आहे तर मी याचं ऐकते असं मुलीला वाटतं. मग तू माझ्यावर प्रेम करतेस तर इस्लाम स्वीकार कर, अन्यथा माझे कुटुंब लग्नाला परवानगी देणार नाही. हा मुस्लिम मुलाकडून तिला प्रस्ताव असतो असं सांगितलं जातं. आणि त्या मुलाचा कोणीतरी आका असतो, हा आका सगळं त्या मुलाला सांगत असतो. ओके. आणि हा मुलगा तसं त्या मुलीला ट्रीटमेंट देत असतो. ओके. मग उद्देश या पॉईंटचा काय आहे, धर्मांतर करून घेणे तिचं इस्लाममध्ये. ओके. आणि नंतरची जी टेक्निक आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट, निकाहानंतर गायब होणे, डिसॲपिअरन्स आफ्टर निकाह. ओके. म्हणजेच लग्नानंतर, निकाहानंतर मुलगा एकदम गायब होतो. त्याचं जे मकसद असतो म्हणतो आपण, किंवा जो त्याला टेक्निक यूज करून जे त्याला ग्राह्य करायचं असतं, त्याला संपादन करायचं असतं, ते सगळं त्याचं आता निर्णय, सगळे त्याचे पॉईंट्स, सगळं त्याला जे
ग्राह्य करायचं असतं ते सगळं त्यांनी केलेलं असतं. तो मुलीला सोडून देतो, म्हणजे पूर्ण तिचं फ्युचर बरबाद करतो, जेणेकरून ती दुसऱ्या हिंदू मुलाबरोबर पण येऊ नये किंवा कुठेही ती जाऊ नये, म्हणजे पूर्ण तिला डिस्ट्रॉय करायचं. ओके. मुलीला तो सोडून देतो आणि काही वेळाने तो दुसरे लग्नही करतो. उद्देश फक्त एवढाच, फक्त धर्मांतर करून घेणे हिंदू मुलीचं आणि शारीरिक शोषण करणे आणि तिला थोड्या वेळानंतर सोडून देणे. ओके. आणि मी एवढं पण सांगेन, लव जिहाद हा शब्द अनेकदा संपूर्ण मुस्लिम समाजाला लागू करून हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. त्यामुळे कृपया कोणत्याही समाजाचा तिरस्कार करू नका. जर कोणी फसवणूक केली असेल तर त्याची वैयक्तिकरित्या कंप्लेंट करा. ओके, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि व्हिडिओ थोडासा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.